सिडकोत मोबाईल दुकानाचं शटर तोडून लाखोंचे मोबाईल लंपास। नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौक, उंटवाडी, मधुरा टॉवर अपार्टमेंट या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मोबाईलवर डल्ला मारल्याची घटना समोर आली। विशाल भदाने यांचं एसएस एंटरप्राइजेस मोबाईल शॉप नावाचं शॉप। नेहमीप्रमाणे ते आपलं दुकान बंद करून घरी गेले। सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचं शटर तुटलेले दिसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। याबाबत भदाने यांनी अधिक माहिती दिली आहे। सकाळी दुकान उघडलं, मी शटर तोडलेलं होतं, मध्ये गेलो तर बघितलेलं सगळं अस्ताव्यस्त होतं। सामान पण सगळं चोरीला गेले, बरेचशी कॅश पण गेलेली। तरी कितीची चोरी झाली काय वाटतं तुम्हाला? किती मोबाईल गेले? साधारणतः 7-8 लाख रुपये आसपास माल गेलेला आहे। किती मोबाईल होते तुम्ही? 150+ मोबाईल होते। किती मिक्समध्ये होतं सगळं। माझं ॲक्च्युली होलसेलचं काम चालतं, त्याच्यामुळे तेवढा माल असतो माझ्याकडे बल्कमध्ये, क्वांटिटीमध्ये। तक्रार दिली का? तक्रार दिली, कुठं लिगल जेवढे IMEI नंबर होते ते नंबर पण दिले। आणि कधी लक्षात आलं तुम्ही? सकाळी रेग्युलर टायमात जेव्हा शॉप उघडायला आलो तर थोडंच लक्षात आलं माझं। काय तोडलेलं होतं? शटरचं लॉक तोडलेलं होतं आणि आपलं हे जे इंटरनल लॉक असतं ना, ते एक तोडलेलं होतं। काय नावाने तुमचं मोबाईलचं दुकान? एसएस एंटरप्राइजेस। तुमचं नाव काय? विशाल भदाने। त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली। अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल तसेच काही रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार लक्षात आला। 7 ते 8 लाखांचे 150 ते 200 मोबाईल चोरी गेल्याचं म्हटलंय। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास अंबड पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।